प्रेक्षको नमस्कार. आता सध्या आहे आपण पाचगणी महाबळेश्वर. खरं तर महाराष्ट्रातलं आणि देशाच्या दृष्टीनं आकर्षणाचं एक ठिकाण आहे. थंड हवेचं ठिकाण म्हणून भारतभर प्रसिद्ध आहे. बॉलिवूडचे बरेच अभिनेते इकडे फिरण्यासाठी येतात. मराठी फिल्म इंडस्ट्री असेल, इतर कोणत्या फिल्म इंडस्ट्री असेल, बहुतांश लोक इकडे आपला निवांत वेळ घालवण्यासाठी येतात. पण हे केवळ निवांत वेळ घालवण्याचं ठिकाण नाही. शेती क्षेत्रातला खूप मोठा बदल या ठिकाणी आहे. आजपर्यंत तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी येणारी स्ट्रॉबेरी ऐकली असेल. पण तुम्ही कल्पना केली का? पहिलाच प्रयोग असेल की महाबळेश्वरमध्ये पाचगणीमध्ये कॉफी लावली जाते प्रेक्षक. एक कॉफीचा एक एक दर्जा आहे. तिचं एक मोठेपण आहे कॉफीचा. आणि असं पीक, असं फळ हे महाराष्ट्रातल्या महाबळेश्वरमध्ये येतंय. विचार करा प्रेक्षक, महाराष्ट्राच्या दृष्टीने किती मोठी उपलब्धी आहे. पुढे जाऊन हे कॉफीचं पीक स्ट्रॉबेरीला पर्याय म्हणून येऊ शकतं प्रेक्षक. ही आपण या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. माझ्या हातातलं पान तुम्ही कॉफीचं पाहताय. माझ्यासोबत ज्यांनी ही सगळी लागवड केली, 1-2 झाडांची नव्हे, तर 3000 झाडं एका ठिकाणी लावलीत त्यांनी. आणि गेल्या 32 वर्षापासून आयुर्वेद आणि हॉस्पिटल, लोकांची सेवा, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांसोबत कनेक्ट राहून, प्रशासनासोबत कनेक्ट राहून सामाजिक कार्य सतत ते करतात. ते महाराष्ट्रामध्ये विशेष बऱ्याच वर्षापासून करतात ते. या अगोदर त्यांनी केरळला केलेलं आहे. मूळ केरळचे असलेले त्यांना कॉफी खरं तर कर्नाटकामध्ये, केरळमध्ये, तमिळनाडूमध्ये कॉफीचं पीक अधिक प्रमाणात घेतलं जातं. विशेषतः कर्नाटकमध्ये. भारतातली 70% कॉफी हे कर्नाटकमध्ये पिकते आणि ती तिकडली सगळी आसपासची राज्य प्रेक्षक हो. तर तिथून त्यांनी प्रायोगिक तत्वावरती जस्ट माहिती म्हणून या भागात इकडं पीक येईल का, या माहितीसाठी त्यांनी ते इथं आणलं आणि ते खूप चांगलं उत्पन्न आलं. तर थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण लागवडीपासून ते विक्रीपर्यंत कसा नफा आहे. सर नमस्कार. नमस्कार. मला सुरुवातीला हे सांगा की हे तुमच्या डोक्यात कसं आलं लावायचं? मी 32 वर्षापासून इथे पदवीगणित काम करत आहे. अच्छा. असून माझ्या काय आयडिया नव्हती कॉफी इथे येणार असेल. हां, हां, हां. आणि ऍक्च्युली मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे. हां. त्याच्यामुळे मी काही इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इथे मी तर रेड क्रॉसच्या सोबत काम करत आहे. माझ्याकडे 44 एकर लँड आहे. हॉस्पिटलच्या आवारात 44 एकर लँड आहे. क्या बात. छान एरिया आहे. तर काहीतरी करायचंच मला वाटलं होतं आणि आम्ही Innovative. सुरुवातली इथलीच स्ट्रॉबेरी ट्राय केला, पोटॅटो ट्राय केला, हां. त्याच्यानंतर वेलची सुद्धा ट्राय केला, कार्डमम. हां. ते सगळे असेच आम्हाला एवढा Response प्रॅक्टिकल नव्हते, कारण आम्ही हॉस्पिटल चालू असताना ते असे काही एक पीक होत नाही, आम्ही फुल टाइम शेतकरी करू शकत नाही. हां, हां. पण मला असं वाटले कॉफी काय नाही करू नये म्हणून. हां, हां. आणि एक एक्सपेरिमेंट साठी एक 25 झाड आम्ही रोप आणला ओके. आणि ते लावली. कुठून आणले तुम्ही? ते ऍक्च्युली ती पहिला 25 आम्ही केरळातूनच आणला होता. ओके. त्याच्यानंतर आम्ही तिथे एक लावली, पण एवढं लक्ष पण नाही दिला, फक्त थोडीशी पाणी देत होता. पण 3 वर्षाच्या नंतर एवढा पीक आला, म्हणजे कॉफी इतका चांगला आला, मला आश्चर्य वाटलं. कारण आम्ही केरळातली कॉफी बघितलेली, त्याच्यामुळे ना पीक पण जास्त होती, छान क्वालिटी होता. त्याच्यामुळे मला वाटलं काय हे असं करू नये म्हणून मी काय केलं, नेक्स्ट इयर एक 300 झाड आणलं. आता 300 झाड ऍक्च्युली 3 वर्ष लागतो त्याच्यात मोठं होईल. आणि हे देखो फुल येईल, हे बघा इथे बघा चांगला फुल येते ना, बघा फुल. ते सगळे. आणि हा काय बघा, एक लास्ट इयरचे एक राहिलेले कॉफी आहे बघा. कॉफी इकडे पण एक आहे. एक राहिलेले हे महाबळेश्वर मधली कॉफी आहे. कॉफी. हे बघा. हां. ओके. आणि दुसऱ्या वर्षीच फुल यायला चालू झाला. मला वाटलं रे छान आहे ना, हां, हां. म्हणून ते मी एक आणखीन एक 2,500 आणून ते 3,000 पर्यंत ते झाड आणले, लावली. आणि सगळे इतकं छान येते. फक्त थोडीशी पाणी, आठवड्यात एक वेळा पाणी मारायचे. म्हणजे वो पण कधी फक्त उन्हात, म्हणजे डिसेंबरच्या नंतरच पाणी मारायचे 3-4 महिने. बाकी तो इथे पाऊस वगैरे असतोच ना. त्याच्यामुळे आता मला एवढे अनुभव झाले आणि मी कॉफी तयार केलाय ना, म्हणजे क्वालिटी खूप चांगला वाटली. म्हणजे आम्ही केरळामध्ये येणारी कॉफी पेक्षा टेस्ट, क्वालिटी सगळे मला खूप छान वाटले. हे पाचगणी. हो, पदवीगणीमध्ये. ओके. म्हणून मला असे अनुभवातून सिद्ध झाला की चांगला येऊ शकते. बरं, आता हा मुद्दा झाला. तुम्ही ते कसं तुम्हाला आयडिया सुचली मला सांगा. कॉफी लागवडीपासून ती विक्रीपर्यंत त्याची काळजी काय घेतली जाते? ऍक्च्युली ना, कॉफीला एवढा काळजी करायचीच नाही. म्हणजे कॉफी थोडा मोर स्टेबल असतो. ऍक्च्युली मला एक काम करायला दुसरं पण एक कारण आहे.
काय होतं इथे पाचगणीमध्ये आता 32 वर्ष मी बघितलेले स्ट्रॉबेरी मेन पीक मेन असतो फळ आहे हा. आणि ते लोकांनी इतका मेहनत करायचे आणि रेनचे आले, क्लायमेट चेंज आले, प्राइस खूप प्रॉब्लेम्स असतो ना ते बघा. हा. तर हे शेतकरी लोकांना एक पर्याय पीक पण नसतो म्हणून मी तुमच्या कॉफीच्या कशा माहितीये का, ते कॉफी एक लावली आणि फर्स्ट 2 वर्ष आम्ही लक्ष घ्यायचे ना रोप चांगला होण्यापर्यंत. त्याच्यानंतर त्याच्यात एवढा कधीतरी एक किडा वगैरे आले तर कधीतरी त्याला ते जरा लक्ष घ्यायला स्प्रे वगैरे करायचे. आणि तो पावसात आम्ही नॅचरल खत म्हणजे आमच्या डायरी फार्म आहे तिथून कोबर आणते आणि आमच्या पालाची ते दुसरी एक नीमची एक पेंड आणि त्याच्यात दुसऱ्या काय शब्द बोल नीमची ते काय शब्द बोलतात निंबोळी असतात ना प्रेक्षक निंबोळी, आपल्याकडे, तेच. तर त्याचं ते हे करतात मिश्रण करतात मिक्स शेंगदाण्यावर. असे ते आम्ही ती काहीतरी कधी कधी करतेच ना. हा. ते सोडून वर्षावर एवढं काम नाहीये म्हणजे. आणि तो पीक काढून आणि ठेवू पण शकतो म्हणजे आले फॉर एक्झाम्पल एक कॉफी आला उद्या काढायचे असे नाहीये. 10-15 दिवस राहिले तरी काही होत नाहीये म्हणजे स्ट्रॉबेरीचे असे नाहीये आजची आज करायचे नाही तर उद्या तो खराबच होते ना. आणि ती नुसतं एक दिन असं काही झाला लेबर नाही भेटला हे खाली पडलं तर आम्ही घेऊ शकतो म्हणजे ते काही होत नाही खराब नाही होत ना. आणि फक्त एक प्रॉब्लेम काय झाले प्रोसेसची. काय प्रोसेसचा प्रॉब्लेम? प्रोसेसचा प्रॉब्लेम म्हणजे ये बघा ये कॉफीची हे पहिला आम्ही काढल्यावर ते सुकायचे. तो सुकायचे म्हणजे आम्ही उन्हातच सुकायचे बाकी काय स्पेशल हे नाही चाहिए. त्याच्यानंतर ना ते सुकल्यानंतर ते बघा ये इसका एक कवर असतो हे कॉफीचा कवर असतो ना ते ये बघा हे काढायचा एक स्पेशल मशीन लागतोच. आता बघा हे कॉफीचा हे बी दिस इज द कॉफी बीन्स. हे सुकल्यानंतर हे काढायला म्हणजे असे होत नाहीये म्हणजे मेकॅनिकल प्रोसेस लागतो. ते ठलफर जसं असतं ना शेंगदाण्याचं तसं ते आहे. ते काढायचे ते असे कठीण असतो ना त्याच्यामुळे त्याच्यासाठी स्पेशल मशीन एकदम सिम्पल मेकॅनिकल प्रोसेस आहे. पण काही केरळमध्ये आहे कर्नाटकमध्ये आहे पण इथे हायच नाही ना. त्याच्यामुळे मी इथे ठेवल्यानंतर केरळला मला न्यायला लागले ना. तुम्ही कॉफी तिकडे घेऊन गेला? हो दुसरं काही पर्यायच नव्हती. त्याच्यानंतर तिकडे मी तयार केल्यानंतर मला वाटले अरे छान आहे ना. पण ते मशीन एवढं एक्सपेन्सिव्ह नाही. माझा आत्ता उद्देश आहे उद्या पुढच्या वर्षापर्यंत आम्ही ते मशीनच इथे आणू. त्याच्यानंतर ते रोस्टिंगला वेगळे मशीन असतो ग्राइंडिंगला वेगळे मशीन असतो. पण हे मशीन सगळे उपलब्ध आहे कारण आता इट इज नॉट समथिंग बिग ना इट इज ऑन अ स्मॉल स्केल इंडस्ट्री बेसिस करू शकेल. आता याच्यात माझा पुढचा प्रश्न आहे तुम्ही म्हणाला पण स्मॉल इंडस्ट्रीसाठी नवीन लागवड करणारे शेतकरी आहेत सर. समजा आता तुमचा ऑलमोस्ट प्रयोग हा सक्सेसच आहे. तर नवीन लागवड करणारे जे शेतकरी आहेत की ज्यांना साधारण 1 एकर कॉफी लावायचे 2 एकर कॉफी लावायचे तर रोपांचा खर्चासह म्हणजे ते उत्पादन सुरू होईपर्यंत किती खर्च येईल त्याला? ते रोपांचा खर्च 10-15 रुपयांचा असतो. पण फक्त थोडा ट्रान्सपोर्ट कॉस्ट असेल कारण आम्हाला ती कर्नाटकमधून केरळ नाही आमच्या एरियातली कर्नाटकची कूर्ग भागातली छान असतोच खोडक डिस्ट्रिक्ट ऑफ खोडक मेहकर आहे ना. ते काय होते ती आमच्या एरिया सह्याद्री पर्वतची वरच्या भाग आहे. त्याच्यामुळे आता कर्नाटकामध्ये पण 2 वेगळ्या प्रकारची एरिया असतो. एक तो चिकमंगळूर एरियामध्ये कॉफी जास्त आहे पण ते चिकमंगळूर एरिया डक्कन प्लेटोच्या संलग्न आहे ते कलच्या एरियामध्ये. पण आमच्या तो आता 5000 फूट वर आहे ना ते डोंगराळ भागात आहे तो ते कर्नाटकमध्ये कडक डिस्ट्रिक्टला ते वरच्या भागातली कॉफी असते म्हणून आम्ही तिकडूनच आणली. मग ही ज्या कॉफीची ब्रीड आहे हिचं नाव काय? कावेरी ब्रीड. ओके. आणि कावेरीमध्ये पण 2 प्रकारचे हे ड्वार्फ कावेरी म्हणतो. तो वेगळ्या झाड असतो ते आम्ही लावलेले तो पण आम्ही लावलेले. ते कावेरीचा मेन आहे तो जरा मोठा होईल म्हणजे पीक पण जास्त आहे त्यांच्या ड्युरेशन ऑफ लाईफ पण आहे. हे 10 वर्ष 15 वर्षापर्यंत तो खराब होईल असं वाटतो पण ते पुढचे राहील. आणि ती पण महत्वाची आहे 10-15 वर्ष एक पीक एक झाड लावल्यानंतर राहिलंय म्हणजे ती स्ट्रॉबेरी तुम्हाला प्रत्येक वर्ष लावायची हे प्रत्येक वर्ष काढायची तो प्रॉब्लेम नाही होणार. स्टेबल कॅश क्रॉप होते ना. आता दुसरा मुद्दा यामध्ये असा आहे म्हणजे साधारण किती एका रोपाचा खर्च किती म्हणाला सर आपण? 15 रुपये 20 रुपये 15-20 रुपये आणि ट्रॅव्हलिंगचा खर्च काय एक्स्ट्रा लागेल. बरं आता कॉफी काढली शेतकऱ्याने तर त्याची जी प्रोसेसिंग आहे तुम्ही जे आता सांगितलं त्याचा खर्च किती आहे किंवा त्या मशीनचा खर्च किती आहे? नाही ते एवढा नॉमिनल खर्चात होते ऍक्च्युली. तो मला तरी आता इंटरेस्ट आहे मीच इथे सिस्टम यंत्रण करून ठेवणार आहे ना. त्याच्यात आता ते सुकून
त्याच्यात ते प्रोसेस करण्यासाठी एकदम नॉमिनल कॉस्ट येणार आहे, त्याच्यात एक्स्ट्रा कॉस्ट नाही. फक्त काय आहे, आम्ही आमच्या स्वतः पॅकिंग करायचे असले तर थोडा पॅकिंगच्या वगैरे, पण एवढा नाही. Marketing आम्ही साठी. तो मार्केटिंग पाहिजे, पण त्याच्यात बाकी एक्स्ट्रा एवढा खर्चच नाही येत ना. ओके. एकदम सिम्पल आहे. कॉफी साधारण म्हणजे लो क्वालिटी पासून ते हायर क्वालिटीची मला दोन्हीचे रेट सांगा. समजा कमीत कमी लो क्वालिटीची कॉफी तर ती किती किलोने विकली जाऊ शकते? तर तुम्हाला आता समजले का, आतापर्यंत आम्हाला केरळमध्ये कॉफी असले ना, हा. कॉफीला एवढा काही लक्ष देत नव्हता. ओके. म्हणजे इट वॉज नॉट व्हेरी, त्याला पैसा येतच नव्हता. हा हा पण आता 4-5 वर्षा किंवा 10 वर्षापासून इंटरनॅशनल लेवल फॉर कॉफीच्या किंमत एवढा वाढली. हम्म. तर पहिला 1 किलोला 300 रुपये भेटले तर शेतकऱ्यांना असं वाटलं, अरे 300 रुपये म्हणजे छान आहे ना. हा हा पण आता ते इसका फक्त असे सुकलेले कॉफी फक्त डायरेक्ट बीन्स लावले तरी सुद्धा 500 रुपया किलोवर भेटतील. पण तुम्ही विचार करा, आता नेस्कॅफे म्हणून एक ब्रँड आहे, ऑल ओव्हर द वर्ल्ड नंबर 1 कॉफी समजून घेतोच. हा. हे नेस्कॅफेला तुम्ही 50 ग्रामची एक छोटसे पॅकेट घ्या, हा. त्याच्यात 200 रुपये आहे. 50 ग्राम 50 ग्राम, आणि त्याच्यात काही नाही, फक्त कॉफी 100% प्युअर कॉफी बोलतो. कॉफी पावडरच करायला रॉकेट सायन्स नाही लागत. मग हे फक्त इंटरनॅशनल ब्रँडिंग केलं, म्हणजे 200 रुपये म्हणजे त्यांच्या किंमत किती होते, म्हणजे 4,000-5,000 रुपये प्रमाणे किलो. कल्पना करा प्रेक्षको. आणि दुसरी कशी, आता लेही लोकांनी त्यांच्या स्वतः ऑर्गॅनिक कॉफी म्हणून पॅकिंग करून एवढं आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी पण ते कॉफी लेही वेगळ्या प्रकारची वेगळ्या पद्धतची विकत जातात आहे. ते काय होते, मार्केटिंगचीच आहे ना. पण मुंबईला वगैरे लेही प्रकारची कॉफी येते जाते. आणि त्याच्यात आणि दुसरे एक महत्वाची एक गोष्ट इंटरेस्टिंग आहे खूप. देर इज वन कॉफी कोल्ड, एक देर इज वन अॅनिमल कोल्ड, त्याचं नाव काय आहे, एक अॅनिमल आहे ते मरपट्टी, केरळमध्ये मरपट्टी बोलतो ना, त्याच्यात ते पॉटीच्या हे असते ती कॉफी का. आणि ते ऍक्च्युली इंडोनेशियामध्ये नंबर 1 आहे. इंडोनेशिया कॉफी के एक स्पेशल नाव आहे. तो ये खातो कॅट सारखे एक 50,000 1,00,000 रुपया किलोवर येते. ते ऍक्च्युली खाऊन ते त्यांच्या पोटीमधून ते घेतात आणि त्याच्यात एकदम स्पेशल एवढा वाढतो. म्हणजे ते इथे पण आम्हाला ट्राय करू शकेल ना. म्हणजे कॉफीला स्पेशल आहे, म्हणजे आम्ही असं नाही, पण इंडोनेशियामध्ये फेमस आहे. इंडोनेशियामध्ये फेमस, जगभरामध्ये फेमस आहे सर, जगभरामध्ये फेमस. हा, त्यांनी हे बघा ह्याच्यावर, हा तो प्राणी आहे. उस प्राणीला एशियन पाम सिवेट आहे, इंग्लिश मध्ये इसको सिवेट बोलतो. आणि त्याच्या कॉफी को कॉफी लुवाक बोलतोय. कॉफी लुवाक. आपण ब्लॉगिंग मध्ये पाहतो प्रेक्षको, जे इंटरनॅशनल ब्लॉगर असतात ना, ही कॉफी ट्राय करतानाचे आपण व्हिडिओ पाहिले असतील. मी तुम्हाला ते मराठीमध्ये तर सांगेनच, एडिटरला सांगेन. बर, मला तुम्ही या कॉफीचं मार्केट बद्दल सांगितलं, लागवडीबद्दल सांगितलं, कमीत कमी काळजी घ्यावं लागणार हे पीक आहे हे सुद्धा तुम्ही सांगितलं. महाबळेश्वरच्या मातीमध्ये कॉफी काय येत असावी असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं ऍक्च्युली ती हे आमच्या हे ओरिजिनल केरळची कर्नाटकची भारताची नाही आहे. तो ऍक्च्युली ओरिजिनल कॉफी एथिओपियामध्ये वगैरे आले वाटतोच ना. आता मला वाटतं ब्रिटिश लोकांनी त्याच्यात इस्टेटच्या प्रमाणे केलेली आहे ब्रिटिश कालावधीत. आणि त्यांनी केले कुठे, इथे सह्याद्री हिल्स पटामध्ये केले, दक्षिण भारतात सह्याद्री पर्वतात. त्याच्यामुळे ते सह्याद्रीच्या लॅटरेट सॉइल असतो ना, आणि इथलं क्लायमेट सुद्धा, त्याच्यामुळे मला वाटतं ते इट माइट बी बिकॉज ऑफ द क्लायमॅटिक आणि सॉइल कंडिशन्स असतो. म्हणजे त्यांना तुम्हाला असं म्हणायचं का, निचरा होणारी जमीन म्हणजे जरा फडफडीत ज्याला आपण माती म्हणतो, असं एकदम चिकट मातीमध्ये नाही चालत, म्हणजे काळ्या रानामध्ये येणार नाही. त्याला वाढतो आता ट्राय, तो पण आम्हाला ट्राय करायला लागेल. ते पण प्रयत्न करतात आहे, पण थोडीफार जरा कोरडी थोडाफार मुरमाचा भाग, बरोबर ना. करेक्ट. अशा ठिकाणी येऊ शकते प्रेक्षको, हे लक्षात घ्या. म्हणजे ह्यांचा पॉडकास्ट किंवा ह्यांचा मुलाखत घेण्याचा उद्देशच तो आहे की महाबळेश्वर आणि पाचगणी या भागामध्ये स्ट्रॉबेरीला शेतकऱ्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि स्ट्रॉबेरीची लागवड इतक्या प्रमाणात आहे, त्याची काळजी इतक्या प्रमाणात, उत्पन्न कमी होतं. येणाऱ्या काळात स्ट्रॉबेरीला कॉफी पर्याय म्हणून पाहिली जाऊ शकते. बरं, अजून काय सांगता या सगळं? आणि ते इथले दुसरे पण विषय आहे, हे पाचगणीला टुरिझम आहे. तो टुरिझमला आणि स्ट्रॉबेरीला लागवडच करते ना, सगळे स्ट्रॉबेरी बघण्यासाठीच लोक येते ते. आणि ते सगळे टुरिस्टला स्ट्रॉबेरी फार्म बांधायचे, त्याला स्ट्रॉबेरी काढायचे असे प्रयत्न करतो ना. तर कॉफीला सुद्धा आता तुम्ही बघा, कर्नाटकाच्या चिकमंगळूर मध्ये इतकं रिसॉर्ट्स आहे,
फक्त कॉफी एस्टेटमध्ये ते काही वैशिष्ट्य काहीच नाहीये. फक्त कॉफी एस्टेटमध्ये जे गेस्ट हाऊस किंवा रिसॉर्ट बनवून जाते आणि तिथे भरपूर लोक टुरिझमसाठी जाते. तर इथे माझ्याकडे ॲडिशनल हे कॉफी फॉर एक्झाम्पल point आहे आता ना. प्लस पॉईंट. आता तुम्ही बघा माझ्या कॉफी आम्ही लावलेली आमच्या आयुर्वेदिक रिसॉर्टच्या मध्येच लावलेली. आता आमच्या केरळच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट उपलब्ध होते. ते येणाऱ्या लोकांना आयुर्वेदिकच्या ट्रीटमेंट मिळतील, इथे निसर्ग एरियामध्ये आनंद घेता राहायला येईल, मिळेल. हो. आणि ती कॉफीचं झाड इतका सुंदर ग्रीन हिरवा दिसते. ते लई टुरिझम आकर्षित होते. टुरिझम पॉइंट ऑफ व्ह्यू पासून ते इथले जे एक प्लस पॉइंट होतील ना. खरी गोष्ट आहे. आता मी तुमच्या कॉफीच्या जमिनीच्या बद्दल सांगतो. मला सरांनी माहिती दिली की कॉफीला चांगला निचरा होणारी जमीन अपेक्षित असते. प्रेक्षक हो, निचरा आवश्यक असतो. लॅटराईट मातीच्या सच्छिद्र स्वरूपामुळे पाणी साचण्यास प्रतिबंध होतो, त्यामुळे मुळांना नुकसान होऊ शकते. हवामान अनुकूल या माती उच्च तापमान मुसळधार पाऊस असलेल्या प्रदेशात तयार होतात, जी कॉफी पिकवण्यासाठी आदर्श पर्यावरणीय परिस्थितीशी पूर्णपणे जुळते. सांगण्याचा उद्देश काय आहे? थंड हवामान तर पाहिजेच, प्लस निचरा होणारी माती पाहिजे आणि पावसाचं पण प्रमाण पाहिजे. केवळ दुष्काळी भागामध्ये नाही येणार. जसं ड्रॅगनचं काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी प्रयोग केला. प्रेक्षक हो, ड्रॅगन फ्रूट हे अक्षरशः म्हणजे खूप ठराविक लोक खाणार अशी परिस्थिती होती. ते कमी पाण्यावरती सांगली, सातारा, जत, आटपाडी हा सगळा भाग आहे ना सर, तिकडे ड्रॅगन खूप मोठ्या खूप प्रमाणात येतात ते. आला. अजून काय सांगाल या सगळ्या संदर्भात? थँक्यू सो मच. आमच्याकडे येऊन ते बघितल्यावर आम्ही तुम्हाला आभारी मानतोच. येस येस. आणि सरांचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. त्यांच्याकडे इतकं शेतीबद्दलचं, आयुर्वेदाबद्दलचं, समाजसेवेबद्दलचं खूप निरीक्षण आहे. प्रेक्षक हो, लक्षात घ्या, अनुभवाने समृद्ध असणाऱ्या माणसांना जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा तुमच्या ज्ञानकक्षा उंचावतात. रील्सवरती नाचणारा अर्धदंग धांगडधिंगा पाहण्यापेक्षा अशा अनुभवी व्यक्तिमत्वांना जरूर ऐका, त्यांना पहा. शेती, उद्योग, व्यवसाय, राजकारण अशा सगळ्या क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण व्यक्तिमत्वांना ऐकण्यासाठी द हायवेला आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूब आणि फेसबुकला पाहत असाल, इन्स्टाला पाहत असाल तर दोन्ही पेजला फॉलो करा. तुर्तास मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.